कारवाई आहे? दिनांक 24/2/26 रोजी साधारणतः रात्री 8:15 सव्वाच्या सुमारास लकी कंट्री बार म्हणून पिंपरी गावामध्ये एक सह्याद्री समृद्धी हॉटेलच्या बाजूला एक लकी कंट्री बार आहे. त्या ठिकाणी तक्रारदार जो आहे रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड हा तिथं दारू पिण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र सत्यजित उर्फ सोन्या कांबळे हा तिथे गेला होता. दोघांचे वरून 20 रुपयाच्या जी उधारी आहे त्याच्यावरून त्याच्यात वाद होऊन सत्यजित कांबळे याने त्याच्या मित्राला रवींद्र गायकवाड याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर तिथून तो पळून गेला. त्याला तात्काळ वायसीएम हॉस्पिटल येथे ॲडमिट केले. त्याचं आम्ही स्टेटमेंट घेतलं. त्यांनी तक्रार दिल्यावरून पिंपरी पोलीस स्टेशनला जुना जो आहे IPC 307 नवीन BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा सत्यजित कांबळे हा तेथून फरार होऊन पुणा मार्गे लातूर येथे गेल्याचे आम्हाला समजलेले आहे. आम्ही तात्काळ पोलीस पार्टी त्या ठिकाणी पाठवून त्याला आज सकाळी तेथून ताब्यात घेतलेले आहे. पोलीस पार्टी त्याला घेऊन येत आहेत. पुढील आम्ही इन्क्वायरी करून तपास करीत आहोत. कुणाकडे 20 रुपयाची उधारी होती? आरोपी जो आहे आरोपीची फिर्यादीकडे 20 रुपयाची उधारी असं फिर्यादीचं म्हणणं आहे. जेव्हा त्यांनी त्याच्यावर वार केले त्यावेळेस त्याचं म्हणणं होतं की आरोपी त्याला सांगत होते की माझी तुझ्याकडे 20 रुपयाची उधारी, ती उधारी मला परत दे. परंतु आरोपी फिर्यादीचं म्हणणं आहे की माझी कोणती अशी त्याच्याकडे माझ्याकडे उधारी नाही आहे. आता आरोपीला आल्यानंतर त्याच्याकडे तपास करून काय असेल ते आम्ही तपासात निष्पन्न करू. त्याप्रमाणे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.